विखे फॅक्टरची किमया अवघ्या 5 दिवसात प्राजक्त तनपुरे आमदार. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच नावाची आणि एकाच फॅक्टरची चर्चा रंगली आहे, तो म्हणजे विखे फॅक्टर. अवघ्या 5 दिवसात आमदारकी मिळवून देणाऱ्या या किमयेची आता खुद्द नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनीच कबुली दिली आहे. मी पुन्हा आलोय, पण ते फक्त विखे पाटलांमुळेच, असं म्हणत तनपुरे यांनी विखे परिवाराचे जाहीर आभार मानले आहेत. पाहुयात एक सविस्तर रिपोर्ट. अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि प्राजक्त तनपुरे यांची आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली. या निवडणीनंतर राहुरी येथे एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अत्यंत प्रांजळपणे आपल्या यशाचे श्रेय विखे पाटील पितापुत्रांना दिले. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या फॅक्टरची किमया आम्ही आजवर दुरून ऐकून होतो. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने ती किमया प्रत्यक्ष अनुभवली आहे. केवळ आणि केवळ 5 दिवसात मी आमदार झालो, ते फक्त विखे पाटील परिवाराच्या पाठबळामुळेच. केवळ आमदारकीच नाही, तर आता राहुरी, नगर आणि पाथर्डी या विधानसभा मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धारही तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, सिंचन आणि विकासाच्या समस्यांना गती देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील जनतेच्या अनेक आशा अपेक्षा आहेत. विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देऊ. प्राजक्त तनपुरे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विखे पाटलांचे जिल्ह्याच्या राजकारणावरील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मी पुन्हा आलो म्हणत तनपुरे यांनी आता नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. झुंजार न्यूज ब्युरो रिपोर्टर, अहिल्यानगर. मी आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, आम्ही लांबून दुरून बघायचो आजभर. पण मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा, शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो. म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि निवडणुकीची देखील मी आपल्या सर्वांना, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल, तो तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे. हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो. विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो आणि मला खात्री आहे की ही जी संधी साहेब आपण मला या ठिकाणी दिलेली आहे, या संधीच्या रूपानं आता फक्त राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तर आहेच, परंतु जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडण्याची जी संधी आपण मला दिली, या संधीचं निश्चितपणे सार्थक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आपल्याला आम्हा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी देतो. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.